सलामीच्या जोडीमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जॉन्टी जोशी समवेत विराज म्हात्रे हा मात्र आता सलामीला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण जयेश पाटील हा सलामीला पाहत होतो, मात्र जयेश पाटील आता सलामीला पाहायला मिळत नाही. जॉन्टी जोशी कायम आहे, मात्र त्याचा सलामीवर फलंदाज सहकारी फलंदाज बदलला. विराज म्हात्रे आता मात्र सहकारी फलंदाज पाहायला मिळतोय. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच दिनेश भांबरे सर आणि राजेंद्र पाटील सर हे ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. सूर्य हलो हलो असताना जाताना हे मैदान आपण पाहतोय. सावलीने आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केलेली आहे. श्री गुरुदत्त 4वा क्रीडांगण मानकोली तालुका क्रिकेटमधील सर्वाधिक क्रिकेट स्पर्धा होणार हे मैदान आपण पाहतोय. आणि या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण GTCच्या माध्यमातून केलं जाते. बिग बॉस ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रोप्रायटर जल्पेश भोईर आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम. इथे मात्र मिस्टर पाटकर चेंडू हवेमध्ये आहे. झेल अवघड इथे आपण पाहतोय. पहिले तू घेणार की मी घेणार, आणि याच्यामध्ये झेल मात्र धरतीला दान. तिघांचं भांडण आणि चौथ्याचा लाभ. बॉबी भोईर, अनिकेत मुकादम आणि लवलेश पाटील हे फक्त पाहतच राहिलेले आहेत. टाइम नोट केला गेला आहे. येस, पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे 5:08 मिनिटांनी. आता मात्र सामन्याकडे फलंदाज जॉन्टी जोशी. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे. आणि आता मात्र स्क्वेअरलेग पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली. सॉफ्ट सिग्नल दिनेश भांबरे सरांचा फलंदाज आऊट आहे, मात्र तिसऱ्या पंचाने रेफेअर केलेला आहे. एम्प्लॉईज स्ट्रोक प्लेअर प्रभाकर भोईर मॅन फ्रॉम मानकोली आपल्या सुयंत असेल. निशांत पाटील आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. आपण या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपली जागा नक्कीच आमच्या VIP डायझवर आहे, आमच्या हृदयात आहे. आपण या आपलं जयदुर्ग सुरई आयोजित बबन शेठ स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. OUT रेड सिग्नल. फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. करे कोई और भरे कोई, क्योंकि कलयुग है. करे लल्लो और भरे कल्लो. जॉन्टीची चूक मात्र इथे विराज म्हात्रेला भोगावी लागते. आणि इथे आपण पाहतो विराज म्हात्रे हा बाद होऊन बॅलमध्ये परतताना. न्यू बॅटर सूरज म्हात्रे येतोय. पहिला फलंदाज विराज म्हात्रे फक्त 1 धावेचं योगदान देऊन पॅलेमध्ये परतलेले आहे. आणि आता मात्र न्यू बॅटर सूरज म्हात्रे आलेला आहे. एक बाद एक थोडीशी नाजूक स्थिती आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये गावदी ओवली या संघाची. बॉबी भोईर बॉलिंग ट्रॅकवर. तर बॉबी भोईर याचा सामना केला फलंदाज सूरज म्हात्रे. एक सूरज असताना जाताना मात्र ओली संघाचा सूरज मैदानामध्ये फलंदाजीला आलेला आहे. सूर्य आपली यात्रा संपवताना नक्कीच असताना जाताना आपण पाहतोय. तर ओली संघाचा हा सूरज मैदानामध्ये कशाप्रकारे कामगिरी करेल पाहावं लागेल. इथे करार ऑपरेटरचा फटका मिड ऑफ प्रिझनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. अनिकेत मुकादम कडून मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही फलंदाजाला. 2 धावेने सूरज म्हात्रे ऑफ द मार्क. 2 धावेने ओली संघाची धावसंख्या वाढते.
आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना आपण पाहतोय या गावठी ओवली विपक्ष गावठी वेल या दोन संघामध्ये. इथे या चेंडू बॅटच्या खालच्या कडेला लागतोय. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात, एका धावेपेक्षा अधिक नाही. पहिले षटक मार्गस्थ या बॉबी भोईर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक आदळतोय. बॉबी भोईर बॉलिंग ट्रॅकवर तर समोर जाईल फलंदाज जॉन्टी जोशी जे जे. इथे मात्र मिश्राम फटका आहे. थोडा वेळ चेंडू हवेत होता, सुदैव जॉन्टी जोशीचा झेल पकडला गेला नाही. एक धाव दरम्यान पूर्ण केली जाते आणि सिंगलने या ओली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 5 धावा. संत आणि शांत क्रिकेट सध्या पाहायला मिळते. आपण सामना पाहतो या गावदेवी ओवली विपक्ष गावदेवी वेले या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या नावामध्ये गावदेवी आहे, मात्र गावदेवी कुठल्या संघाला प्रसन्न होईल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. इथे या अवसट ऑफस्टम पंचांत या समांतर धावा मिळते. वाढच्या अव्वांतर अव्वांतर धाव्याने या धावसंख्येमध्ये एक ने भर पडते. सायंकाळी 17 मधील हा सामना आपण बघतोय ओली विपक्ष वेल या दोन संघामध्ये. इथे लॉफ केला चेंडूला, लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग रिझल्ट मधून सीमा पार, वन बाउंड चौकार. उर्फित चेंडू होता आणि या अतिशय चांगला फटका आपण बघतोय सुरेश म्हात्रेच्या बॅट मधून हा चौकार. चौकाराने संघाच्या धावसंख्या येतो आकार. ओली संघाची धावसंख्या दुरी अंकामध्ये देखील प्रवेश करते 10 धावा पहिल्या षटकाची समाप्तीनंतर. सुरेगावचे अजयमाजी सरपंच, अजयमाजी उपसरपंच, अजयमाजी ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक, उद्योगपती आपण इथे उपस्थित असाल प्रेक्षकांमध्ये तर आपल्याला इन्व्हाइट केले जाते, कारण ही स्पर्धा आपली आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जयदुर्ग क्रिकेट सुरू यांच्याकडून आपल्याला आमंत्रित केले जाते. आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अगदी 4ही दिवशी नक्कीच आपल्याला हे आमंत्रण असणार आहे, कारण ही स्पर्धा आपली आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत असणार आहे. ओले आपण सामन्याकडे दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज निलेश पाटील. इथे माझा चेंडूला हुक केलेला आहे, चेंडू निघून जाते बॅकवर्ड कलेक्टच्या वरून सीमा पार. कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला षटकार. चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली. वेट अँड वॉच. इंतजार किया और वार किया. पहिला वार जॉन्टी जोशीच्या बॅट मधून हा षटकार. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र टायमिंग साधता आलेली नाही. हा निर्धाव चेंडू अगदी बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर पाहायला मिळते 16 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. विखुरली क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. थर्डमॅन फायनल एक 20 मध्ये 30 सर्कलमध्ये पॉईंट न तैनात केला गेलेला आहे आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉबी भोईर पाहायला मिळतोय. आता मात्र पॉईंटचा क्षेत्ररक्षक कव्हर रिझन मध्ये बोलवला गेलेला आहे. फायनल खेळण्याचा प्रयत्न जोरदार आपल्याला. येस, पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद 5 चिरोपाने जॉन्टी जोशी याची गेली संपुष्टात.
दोन फलंदाज बाद झालेले आहेत गावदी ओली संघाचे टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. आणि आता मात्र न्यू बॅटर वंडर भिवंडी ओली आश्चर्य जयेश पाटील TDPL स्पर्धेमध्ये या 19 धावांची अतिशय उत्कृष्ट इनिंग पेश केली होती. मात्र अर्ध्या शतकापासून त्याला भाटाला एक्सप्रेस मला वाटतं पंकज मले यांनी वंचित ठेवलं होतं. पंकज मलेने जयेश पाटीलचा विकेट प्राप्त केला होता. निलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज जयेश पाटील. यावेळी फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉसचा फुल टोल वसूल. जसा चेंडू तसा समाचार पाहायला मिळतो. ह्या षटकाराने बॅटिंग साईडने रिव्ह्यूची देखील मागणी केलेली आहे. अतिशय कमजोर चेंडू होता. कमजोर चेंडूचा खरपूस समाचार. बॅटिंग साईडने मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बिमरसाठी. अतिशय अतिशय कमजोर चेंडू होता आणि या जयेश पाटील सारख्या फलंदाजाला तुम्ही असा चेंडू देऊ शकत नाही. ही जयेश पाटीलसाठी खरं तर मेजवानी होती आणि त्या मेजवानीचा जयेश पाटीलने दोन्ही हाताने स्वीकार देखील केलेला आहे. तिसरे पंच अगदी बारकाईने पाहत आहेत निखिलेश बजागे सर. इट्स फेअर डिलिव्हरी आणि बॅटिंग साईडने आता आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. पुन्हा आता बॅटिंग साईडला रिव्ह्यू घेता येणार नाही. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू दिला जातोय. निलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज जयेश पाटील. निलेश टू जयेश, पाटील टू पाटील. इथे या अतिशय चांगले चेंडू अगदी विकेट टू विकेट कव्हर रिझर्वमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव दरम्यान जयेश पाटील पूर्ण करतोय. एका धावने स्ट्राईक रोटेट करतोय. ओवली संघाची धावसंख्या एका धावने वाढून होती. ते धावफलकावर 23 धावा. 23 लॉस फॉर द टू विकेट. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला परतलेले आहेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र दे घुमा के सरळ बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या हातामध्ये आणि सूरज मात्र एक सूरज असताना जाताना आणि ते मात्र ओवली संघाचा सूरज देखील बाद होताना. तिसरा फलंदाज टॉप ऑर्डरचा बाद झालेल्या गावदी ओवली या संघाचा. धावसंख्या स्थिर आहे. आपण सामनामध्ये गावदी ओवली विपक्ष गावदी वेल या दोन संघामध्ये सायंकाळ सत्र आहे. सायंकाळ सत्रामध्ये या सर्व क्रिकेट रसिकांचं आमच्या संलग्न असणाऱ्या क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. व्यापीठ आहे जो विराजमान मान्यवरांचा या मैदानावर ही स्पर्धा एन्जॉय करणाऱ्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत आहे. अनिकेत मुकादम येतोय बॉलिंग ट्रॅकवर. TDPL स्पर्धेमध्ये देखील अनिकेत मुकादम यांनी केतन तरी या फॅम टीम बालेमामा प्रतिष्ठान या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तोच अनिकेत मुकादम सध्या बॉलिंग ट्रॅकवर. अनिकेत मुकादम राईट अमृत स्टंप. इथे मात्र लॉप केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. चेंडू निघून जातोय मॅजिक बॉक्सच्या वरून. मॅजिक सिक्सर वंडर भिवंडी जयेश पाटीलच्या बॅटमधून. मुकदम विरुद्ध दमखम दाखवताना आपण बघतोय जयेश पाटील ज्याने अनेक मैदाने गाजवलेले आहेत आणि भिवंडीचं नाव सर्वप्रथम भिवंडीचे बाहेर घेऊन जाणारा पहिला खेळाडू
ज्या अनेक यंगस्टर देखील भिवंडीच्या बाहेर नेऊन चमकवलेले आहेत. तो खेळाडू सध्या फलंदाजी करताना पुन्हा एकदा हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. चाबुक शॉट, आणखीन एक षटकार. जेपी ऑन फायर, 2 में 2 ठोक डाले. जयेश पाटील आता मात्र टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसायला लागलेला आहे. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 35 धावा. आज ओवली संघाने रणनीती बदललेली आहे, कारण सलामीला येणारा जयेश पाटील आज मिडल ऑर्डर मध्ये आलेला आहे आणि मिडल ऑर्डर मध्ये येऊन तो चांगली कामगिरी करतोय. अनिकेत मुकादम बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज जयेश पाटील जेपी. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधलेला नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय आणि इथे पंचांनी देखील आता तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. बिग ब्लो, रेड सिग्नल. जयेश पाटील याला परतावं लागेल डगॉटच्या आश्रयाला. मोठा हादरा बसतोय. मोठा मासा गलाला लागलेला आहे. बडी मछली जाल में फसते हुए, बिग फिश इन नेट. ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती तो विकेट आता मात्र प्राप्त करताना गावदी वेल या संघ. जयेश पाटील जाऊन नक्कीच अडचण ठरू पाहत होता.
क्षेत्रक्षण सजवायचं आहे. ग्रीन सिग्नल. फक्त ओवळी संघाचे संघ नाही, ओवळी संघाचा कर्णधार आपण कॉमेडी बॉक्स मध्ये यायचा आहे. ओवळी संघाचा कर्णधार, ओवळी संघ नाही आपण कॉमेडी बॉक्स मध्ये यायचं. ओवळी संघ नाही. आणि वेले संघाचा कर्णधार, वेले संघ नाईक आपण देखील या. वेले संघ नाईक आणि ओवळी संघ नाईक आपण देखील या. जोही डिसिजन इथून दिला जाईल तो दोन्ही संघांना मान्य करणं बंधनकारक असणार आहे. जोही डिसिजन आता येईल तो मात्र फायनल असणार आहे. पंच आपण देखील या. पंच दिनेश भांबरे सर. आणि ज्या संघाला हा डिसिजन आता फायनल मान्य नसेल, आयोजन कमिटी जी कारवाई करेल ती कारवाई त्यांना मान्य करावी लागेल. पंचाचा निर्णय हा अंतिम असणार आहे. यात आयोजन कमिटी देखील हस्तक्षेप करणार नाही.
पंचांचा जोही निर्णय असेल तो आता मात्र फायनल असणार आणि जो निर्णय पंच देतील तो मात्र दोन्ही संघांना मान्य करणं बंधनकारक असणार आहे. तर खेळ सुरू करायचा आहे. खेळ सुरू करायचा आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. दिनेश भांबरे सर आपण मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. दिनेश भांबरे सर आणि ओवली संघाला 2 धावांची पॅनल्टी इथून दिली जाते कारण कुठली परमिशन न घेता बॅटर इथे आला होता आणि म्हणूनच भुर्दंड म्हणून 2 धावांची पॅनल्टी ओवली संघाला दिली जात आहे. धावसंख्या 35-35. तिसरं षटक मार्गस्थ अनिकेत मुकादम वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक बदलतोय. तर सामनेकर फलंदाज जयेश पाटील, न्यू बॅटर सुरेश थल्ले नॉस्ट्रिक इनला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू अनिकेत मुकादम आपण बघतोय या तिसऱ्या षटक बदलताना सामना करेल जयेश पाटील. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख मिडविकच्या वरून जेपीचे बॅट मधून आणखीन एक ब्लास्ट षटकार. सहाने संघाची धावसंख्या 41-41. लॉस फॉर द 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे मात्र चेंडू जातोय कव्हर रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होती धावफलकावर 45 धावा. 45. अनिकेत मुकादम मागणा ठरताना आपण पाहतोय 3 षटकाराने 1 चौकार आतापर्यंत त्यांनी खर्च केलेला आहे. इथे वाईड ऑफ डीप मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू होते. बॉबी भोईर चेंडू फील करतोय. या सिंगलने षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर गावठी ओवली संघाची धावसंख्या 3 बाद 46 धाव. 46 लॉस फॉर द 3 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर.
खंबालपाडा इथून हर्ष अजय यांचे इथं आगमन झालेले आहे. त्यांचं देखील जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरई अजित बबन शेठ स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. खंबालपाडा इथून ते इथे आलेले आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विजेंद्र पाटील येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. तर विजेंद्र पाटील यांचा सामना करेल फलंदाज जयेश पाटील. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 46. शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे. इथे मात्र बॅटचा स्पर्श आणि या वेले संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये हर्ष, प्रेक्षकामध्ये देखील हर्ष. जयेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. एजन गॉनच्या रूपाने फलंदाज बाद. जयेश पाटील हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना चौथा फलंदाज बाद झालेला गावदे ओवली या संघाचा आणि वैयक्तिक 30 धावांचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलेलं आहे. विजेंद्र पाटील यांनी मात्र पहिल्या चेंडूवर जो धोकादायक ठरू पाहत होता तो अडसर दूर केलेला आहे. जयेश पाटीलला डगोटचा रस्ता दाखवलेला आहे. न्यू बॅटर करण माली. आपण सामनामध्ये गावदी वेल विपक्ष गावदेवी ओवली या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करताना गावदी ओवली संघाने आतापर्यंत आपण पाहतोय 3 षटकाने एका चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 46 धावा 46. विजेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे चांगला चेंडू पूर्णपणे बेट केलेला आहे मात्र एक चोटी धाव लेग बायच्या रूपाने फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने संघाची धावसंख्या 47 47. शेवटचे षटक प्रगती पदावर विजेंद्र पाटील शेवटचे षटक हाताळतोय. इथे मात्र खुल्या टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता आणि या स्क्वेलेक पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत केली. सॉफ्ट सिग्नलला आउट. फलंदाज बाद आहे रनआउटच्या रूपाने. आणखीन एक हादरा बसतोय गावदी ओवली या संघाला. धावसंख्या स्कोरवर ओवली संघाची 47 धावा. नवीन फलंदाज तनिष केने. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र वेगवान चेंडू सरळ निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. वेगावर सॉर होताना आपण पाहतोय भन्नाट वेग विजेंद्र पाटील याच्या या चेंडूवर पाहायला मिळाला होता. या चेंडूवर कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाज तनिष केनेकडे. यावेळी समोर खेळलेला आहे 20 मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल मिड ऑन रिझन मधून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव घेण्याच्या प्रयत्नात सूरज स्थले हा रनर चुरबाने बाद.
प्रेषित पाटील येतोय न्यू बॅटर. गावठी ओली संघाची धावसंख्या स्कोर बरोबर पाहायला मिळत आहे. अठ्ठेचाळीस 48. आणि आणखीन एक फलंदाज बाद. तर अशा प्रकारे आपण पाहतोय निर्धारित 4 षटकांमध्ये या गावठी ओली संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपैकी धावा जोडल्या त्या एकूण 48 आणि 49 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे गावठी वेले या संघासमोर. या लक्ष्याचा पाठलाग गावठी वेले संघ कशाप्रकारे करेल, काय घडेल काय बिघडेल, किस टीम के होती हार और किस टीम के होती जय जयकार, आज की शाम किस टीम के रहती है नाम, सेकंड इनिंग की कहानी सुनते टैलेंटेड यंग कमेंटेटर विशाल पाटिल की जुबानी. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. चला ओपनर्स पाठवा प्लीज. टीम वेगळे टार्गेट जर आपण पाहिला तर 49चा टार्गेट सेट केला टीम ओवळीने अगेन्स्ट टीम वेगळे. आणि क्वालिफायर मॅच आहे, जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. सेमीफायनल 1चं तिकीट मिळणार आहे त्या संघाला जो संघ हा सामना इथे जिंकणार आहे. त्या अनुषंगाने मॅचचं महत्त्व देखील तितकं जास्त आहे. मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र पाटील त्यांचा समवेत केतन मुकादम ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. असा दिवस घरात फार चांगला राहिला, फार चांगला खेळ अनुभवायला मिळाला. आज भरपूर युवा संघही दिसले, त्यामध्ये मयुरेश एंटरप्राइजेस भादबड एक युवा संघ, ते पराभूत जरूर झालेत पण त्यांनी फार इम्प्रेस केलं. त्यानंतर फर्स्ट हाफमध्ये RD11 गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघ 2 सलग सामने जिंकले, त्या अनुषंगाने हा सामना ते खेळतात. त्यानंतर सेकंड हाफमध्ये टीम फसुबाई 11 70-80 गावदेवी स्पोर्ट्स वेगळे या टीमनेही फार इम्प्रेस केलं. आणि या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आता 49 त्यांना चेस करायचं. सलामीची जोडी आणि या जोडीवरती या दोन्ही चेहऱ्यांवरती फार मोठी जबाबदारी आहे. कारण या दोन्ही खेळाडूंनी नेहमीच विश्वासू पात्र खेळ टीम गावदेवी वेगळेसाठी नेहमीच केला आणि आजही ते कार्य या दोन्ही खेळाडूंच्या खांद्यांवरती आहे, जिम्मेदारी आहे. कारण 49 जर चेस करायचे आहेत या कंडिशन्समध्ये तर कुठेतरी आज केतनची बॅट चालणं, विजेंद्रची बॅट चालणं ही गोष्ट महत्त्वाची असेल टीम वेगळेसाठी. पण ते कार्य इथे साध्य होईल की चांगल्या बॉलिंगच्या जोरावरती टीम ओवळी आपल्याला सेमीफायनल 1च्या दिशेने जाताना दिसेल, या प्रश्नांची उत्तरे मिळतील त्या 4 षटकांमध्ये. सो कुठे जाऊ नका. प्री क्वालिफायरची मॅच जो जिंकेल तो थेट सेमीफायनल 1 मध्ये पहिले षटक बॉलर तयार होतोय. राजदीप पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. बॉल फक्त उंच गेलाय, मिड ऑन डाऊन दी बॉल आणि कॅच पकडली जाईल. करण माली कॅच पकडतील आणि हा धक्का लागलाय पगला. केतनला जावं लागेल वापस. सफलता अगदी पगलाच बॉलवरती. मी उल्लेख केला होता की केतनची बॅट चालणं महत्त्वाची आहे, बट केतनची बॅट
या स्पर्धेमध्ये शांत राखली आहे. हरकत नाही आहे, कारण एकंदरीत आपण ही गोष्ट म्हणूया की खेळाडू आहे. एखादा दिवस आपला चांगला जातो, एखादा दिवस वाईट जातो. कदाचित आज केतनचा दिवसच नाही असे आपण म्हणूया. अपेक्षा करूया येत्या मॅचेसमध्ये स्पर्धेमध्ये तोही आपल्याला चांगल्या पद्धतीने कमबॅक करताना दिसेल. बट आज कुठेतरी या मॅचमध्ये केतनचा चांगल्या बॅटिंगची आवश्यकता होती, बट निराश केलं केतनने. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 लवलेश पाटील. या आधीच्या सामन्यामध्ये लवलेशने 22 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आऊट बनवल्या होत्या आणि तशीच काही इनिंग या मॅचमध्ये त्याला खेळावी लागेल. विजेंद्र आहेत मैदानाच्या आतमध्ये. याआधी आपण पाहिलं एक मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच विजेंद्र पाटीलही राखलेत, कारण त्यांनी ती जर्सी परिधान केलेली आहे. तसेच डगआउटमध्ये निलेश पाटीलचंही येणं बाकी आहे. त्याही खेळाडूंनी फार इम्प्रेस केलं आज. लवलेश स्ट्रायकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल राजदीप राऊंड द विकेट. फुल लेंथ आहे. बॅटचा टोलाच लागला होता. बॉलर बॅक स्ट्रोक खेळले होते. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग स्वतः राजदीप इथे करतायत. सुरुवात महत्त्वाची आणि सुरुवात इथे चांगली झालेली आहे टीम RD11 गावदेवी स्पोर्ट्स ओवळीसाठी. कारण बघा 2 चेंडू टाकण्यात आलेले आहेत, 1 विकेटही आहे आणि त्यामध्ये 1 निर्धावही आहे. अगदी पहिलाच बॉल खेळल्यानंतर कुठेतरी बॅट आता चेंज करतायत लवलेश. बॅट चेंज केली जाईल, बट नशीब किती चेंज होतील तेही पाहावं लागेल, कारण अजूनही प्रवास लांबचा आहे. 49 बनवायचे आहेत, त्या देखील कंपल्सरी बनवायचे आहेत. स्पर्धा जर आपण पाहिली, स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 भव्य दिव्य पर्व प्रेझेंटेड बाय जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरई. कालचा दिवस आपण पाहिलं. याच क्रीडांगणावरती GCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची चॅम्पियन टीम बनली, टीम जयदुर्गा सुरई. आणि त्याच टीमच्या माध्यमातून हे तुम्ही भव्य दिव्य आयोजन पाहत आहात. 4 दिवसीय हा भव्य क्रिकेटचा सोहळा आणि अशा पहिल्या दिवसामध्ये प्री क्वालिफायर आपण पाहत आहे. जो जिंकेल तो थेट सेमीफायनल 1 मध्ये. फुल लेंथ आहे. बॉल हवेमध्ये या आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला कॅच पकडली जाईल. आणखीन एक धक्का अगदी पकल्या षटकामध्ये. आता बॅकफूटवरती टीम वेगळे, कारण धक्का लागलाय. हा दुसरा. प्रेक्षकांची गर्दीही तितकी जास्त पाहायला मिळते, कारण 2 जवळचे संघ खेळतात. एकंदरीत पाकलं गेलं तर 49च्या या चेसमध्ये आता दबाव जाणवतोय. कारण जर आपण पाहिलं तर 2 विकेट गेलेत, एकही धाव फलकावरती नाहीये. राजदीप सध्याच्या घडीला टीम ओवळीला या मॅचमध्ये पुढे घेऊन चाललेत. पहिलं सत्र आपण पाहिलं होतं. जयेश पाटील पुन्हा एकदा बरसले, कारण इंडिव्हिज्युअली 30 धावा JPने फर्स्ट इनिंगमध्ये बनवल्या आणि त्याच इनिंगच्या जोरावरती 48 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्या. आणि 49चा टार्गेट डिफेंड करत असताना या पहिल्या षटकामध्ये कुठेतरी जो इम्पॅक्ट बॅटिंगमध्ये JPने टाकला, आता तो इम्पॅक्ट इथे बॉलिंगमध्ये राजदीप टाकतायत. कारण 2 विकेट आलेत, अजूनही एकही धाव फलकावरती नाहीये. ही गोष्ट महत्त्वाची टीम ओवळीसाठी. पण दुसऱ्या बाजूने एक पार्टनरशिप हवी आहे टीम वेहळेला. सामना अजून भरपूर बाकी आहे, कारण निलेशचं येणं बाकी आहे. विजेंद्र मैदानाच्या आतमध्ये आहे. भावेश आलाय. पहिलाच बॉल गुडघा टेकवलाय, बॉलला पाठवलंय थेट डगआउटमध्ये. षटकार. येत्या क्षणी भावेश थळेने इथे पलटवार केला. काय फटका आलाय. एकंदरीत जो डगआउट, जे प्रेक्षक शांत होते ते आता जल्लोष साजरा करतायत. पकला धमाका येतोय भावेश थळेचा बॅटमधनं आणि धावफलक आता ठीक 6 वरती. मग जशी सुरुवात झालेली आहे सेकंड इनिंगची, असं वाटतंय की आज संपूर्ण दिवसभरामध्ये जी मजा आली नाही आहे ती मजा या एकाच मॅचमध्ये येणार आहे. 6 धावा आल्या. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. बॉलर बॅक स्ट्रोक. निशाणा जरूर साधलाय आणि राजदीपचं खरं अर्थाने इंटेन्शन योग्यच होतं की कदाचित तिथे एक हाफ चान्स जो होता त्याला फुलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राजदीपने तिथे रनआउटच्या माध्यमातून केला जरूर, पण सेफली विजेंद्र क्रीजमध्ये पोहोचलेत. डॉट बॉल येतोय. एक चेंडू अजूनही बाकी आहे पॉवर प्लेमध्ये, बट पॉवर प्ले चांगला राखला टीम ओवळीसाठी. 6 धावा 2 विकेट. शेवटचा बॉल. अपील. यस, फिंगर अप. आणखीन एक धक्का. वाह राजदीप. 3रा धक्का इथे दिलाय. सेलिब्रेशन करता करता खाली जरूर पडलेत, पण आपल्या संघाला फार पुढे उभं केलंय त्यांनी या मॅचमध्ये. अवघ्या 6 धावेंवरती हा 3रा फलंदाज आता जाईल डगआउटच्या दिशेने. न्यू बॅटर निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतात आणि कुठेतरी मी म्हणेन की निलेश पाटील विजेंद्र पाटील ही जोडी आता महत्त्वाची आहे, कारण जर इथे आणखीन एखादी विकेट गेली तर त्यात नंतर हे टोटल चेस करणं फार अवघड होऊन जाईल वेगळ्या टीमसाठी. चला वेगळी टीम स्कोर कार्ड 6 धावा फलकावरती.
आणि प्लस 2 रनची पॅनल्टी होती ओवली टीमला. 6 मध्ये आपण 2 ऍड करूया. 8 धावा धावफलकावरती, विकेट 3 गेलेत आणि जिंकण्याकरिता अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे येत्या 3 षटकांमध्ये. 18 मध्ये 41 करायचे. चला वेळ कमी घ्या टीम. दोन्ही टीम्सला विनंती असेल बघा, विकेट जेव्हा जाते तेव्हा न्यू बॅटर आपण लवकर ग्राउंडमध्ये या. त्याचप्रमाणे आउटफील्डमध्ये जितका वेळ वाचवता येईल टीम ओवळी वाचवा, कारण जवळ अंधार झालेला आहे. अपोनंट टीमही आपलीच आहे, तीही आपल्या जवळचीच टीम आहे. कोणाला कोणत्याही प्रकारे बॅट लाईटचा इम्पॅक्ट मॅचमध्ये जाणवला नाही पाहिजे, त्याची काळजी प्लीज घ्या. सेकंड ओव्हर, विराज म्हात्रे तयार होतोय, बट समोर एक चॅलेंज फार मोठा आहे. विजेंद्र पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आणि विजेंद्रची खास बात हीच राहिली आहे की अशा महत्त्वपूर्ण मॅचेसमध्ये विजेंद्रचा खेळ नेहमी चांगला राहिला आहे टीम वेगळ्यासाठी. बट तेच कार्य आज तो पुन्हा एकदा करून दाखवेल का? कारण महत्त्वपूर्ण मॅच जिंकले तर सेमीफायनल 1 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. स्लॉग स्वीप, बट बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आलेत आणि कॅचही पकडली आहे. फार मोठा धक्का इथे लागलाय, कारण विजेंद्र पाटील सुद्धा आता 0 वरती डगआउटच्या दिशेने. चला न्यू बॅटर लवकर पाठवायचं. न्यू बॅटर बॉबी भोईर मैदानात सातामध्ये येतो. एक प्रमुख बॉलर म्हणून बॉबीची खऱ्या अर्थाने वर्णी या टीममध्ये आहे, बट आज बॅटिंगमध्येही कंट्रीब्यूट करायचं. पहिलं सत्र आपण पाहिलं, जेपीने गाजवलं, जेपीने 30 बनवला, त्यानंतर जेपीने कॅचही पकडली. आणि कुठेतरी आता जी इनिंग पहिल्या सत्रामध्ये जयेश पाटील खेळला तशीच एखादी इनिंग इथे हवी आहे वेगळ्या टीमला. बॉबी आलाय, पहिलाच बॉल पुल केलाय, फिल्डर आलेत आणि जेपी मिस्टेक करणार नाहीये, कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता. बॉबी भुईरही आता निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने चालला. बॅक टू बॅक 2 धक्के विराज म्हात्रेने दिलेत. न्यू बॅटर मनीष पाटील मैदानात सातामध्ये दाखल होतो. हॅट्रिक बॉल असेल. हॅट्रिक बॉल असेल. मनीष पाटील मैदानात सातामध्ये दाखल होतोय, बट कुठेतरी वहिले टीम बॅटर मैदानाच्या हातामध्ये निलेश आहेत. आता मनीष त्यांना साथ देण्याकरिता येत आहेत. क्रमांक 7 वरती विकेट्स जर आपण पाहिले तर आतापर्यंत 5 विकेट गेलेत. सामना अजूनही संपलेला नाही आहे, कारण आजच्याच दिवसामध्ये आपण पाहिले की 2 ओव्हरमध्ये 8 धावा बनवून 4 विकेट गेल्यानंतरही धामणगाव टीमने पहिल्या सत्रामध्ये 52 बनवल्या होत्या. बघा सेकंड इनिंग जरूर आहे, बट कुठेतरी एका गोष्टीचा विचार दोन्ही बॅटर्सला इथे करावा लागेल की आपल्याकडे पर्याय नाही आहे. जिंकलो तर या स्पर्धेमध्ये जिवंत राहू, हरलो तर या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. त्या अनुषंगाने त्या विचारधारणेने खेळावं लागेल की गमवायला काही नाही आहे, बट कमवायला अजूनही भरपूर काही बाकी आहे या मॅचमध्ये. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल स्लाइस झालंय, गॅप मध्ये आहे. शॉर्ट थर्डला फिल्डर धावतोय, बट बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. आणि फर्स्ट ऑफ ऑल फिल्डरला चेक करा. आय थिंक सो पायाला क्रॅम्प आलाय असंच वाटलं. चौकार इथे नक्कीच येतोय. शॉर्ट थर्डला जे फिल्डर होते बॉल फील्ड करण्यासाठी धावले जरूर होते, बट पायाला दुखापत जाणवली, तसेच काही दिसलं. पाणी वगैरे हवं असेल तर प्लीज मागवून घ्या.
आणि बघा एक महत्त्वाची सूचना टीम ओळी बघा, जर क्विकली ते प्लेयर पुन्हा एकदा फिल्डिंगसाठी रेडी होत असतील तर ठीक आहे, अदरवाईज 12th मॅन ग्राउंडमध्ये घ्या ॲज अ सबस्टिट्यूट आणि खेळायला सुरुवात करा, कारण आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे, कारण ऑलरेडी जवळजवळ अंधार झालेला आहे. मग सबस्टिट्यूट हवा असेल तर 12th मॅनला ग्राउंडमध्ये आताच बोलून घ्या लवकरात लवकर. चला 12th मॅन आपल्याला विनंती आपण ग्राउंडमध्ये जायचं, कारण थोडी जास्त दुखापत झालेली आहे असंच वाटतंय. आणि बघा 12th मॅनच तुम्ही ॲज अ सबस्टिट्यूट घेऊ शकता, ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा जर वेगळ्या टीमला हरकत नसेल तर आम्हाला हरकत नाहीये. चला आता सुरुवात करा. बाउंड्री इथे जरूर आली आणि या रन्स हव्या आहेत, अशा भरपूर साऱ्या रन्स हव्या आहेत. टीम वेगळ्याला चौकार इथे येतोय, मनीष येते क्षणी त्याचा बॅटमधनं ही बाउंड्री. नेक्स्ट बॉल फुल टॉस कनेक्शन, लॉंग बॉलला फील्डर आहेत आणि कॅचही पकडतील. आणखीन एक सफलता, तिसरी सफलता या ओव्हरमध्ये विराज म्हात्रेसाठी. याआधी फर्स्ट ओव्हरमध्ये 3 विकेट राजदीपलाही मिळाले आणि या सेकंड ओव्हरमध्ये 3 विकेट आता विराजलाही मिळालेले आहेत. धक्का 6वा. मनसावरनं रुपेशजी पाटीलही सध्या सगळीला या सामन्याचा आनंद घेत आहेत. अंतिम दिवसामध्ये ते इन ॲक्शनमध्ये दिसतील अगेन्स्ट टीम सरवली. तो सामनाही पाहायला विसरू नका. जय हनुमान सरवली त्यांचा विपक्षामध्ये जयदुर्गा सुरई, ही लढत तुम्हाला अंतिम दिवशी पहिल्या फेरीतील अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. तो सामना आवर्जून पाहायला विसरू नका, कारण GCI चॅम्पियन्स ट्रॉफी ची चॅम्पियन टीम सुरई राहिली होती आणि त्यांचा खेळ तुम्हाला या स्पर्धेचा अंतिम दिवशी पाहायला मिळेल. न्यू बॅटर अनिकेत मुकादम. नेक्स्ट बॉल येत्या क्षणी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, फिंगर अप. अंपायर्स सर, भामरे सर, हरकत नाहीये, हरकत नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकामध्ये. चला प्लीज थोडी घाई करा टीम ओळी. जॉन्टी जोशी आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळतात आणि बॉलरचा प्रोत्साहन अल्पेश दादा ते वाढवतात. शेवटचा बॉल फुल लेंथ प्लेन मिस, येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा ग्रेस. धाव फळक आहे 12 विकेट गेलेत 6 आणि येत्या 12 चेंडूंमध्ये करायचं आहेत आणखीन रन्स इथे जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. चला विनंती आहे की त्वरित फिल्डिंग सेट करा आणि पुढील षटकाला सुरुवात करा. चला प्लीज 12 मध्ये 37 करायचं आहेत आणि या परिस्थितीमधनंही जर वेगळ्या टीमला जर कोणी बाहेर काढू शकतोय तर तो बॅटर सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश पाटील दमखम भरपूर आहे. अशा परिस्थितीमध्ये कित्येकदा मी म्हणेन वेगळ्या टीमला त्याने बाहेर काढले. आजही ती जिम्मेदारी त्याच्या खांद्यांवरती आहे. सामना अजूनही संपला नाही असं मी आवर्जून सांगेन, कारण 12 मध्ये 37 बहुतांश वेळा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चेज होताना पाकलेले आहेत. बट ते कार्य आज होईल का? तिसरं षटक सुरुवात होतीये. बॉलर तयार होतोय 3rd ओव्हरमध्ये.
जतीन पाटील येतोय, तिसरं षटक. चला सुरुवात करायची आहे, वेळ अजिबात घेऊ नका, सुरुवात करा. 12:37 समोर निलेश पाटील. हा बॉल सोडून दिलाय, लाईन चांगली आहे, डॉट बॉल येतोय. 11:37 इक्वेशन बाकी आहे. कुठेतरी निलेश देखील नाखुश असेल स्वतःवरती, कारण बॉल लीव केला आणि कॉन्फिडंटने लीव केला होता, पण तो निर्णय इथे चुकला. 11:37 नेक्स्ट बॉल. बॅटचा टोल असं लागला. अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक जेपी येतोय काऊ कॉर्नरला, बट मिसफील्ड बॅकअपला खेळाडू येतात, तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील 2 धावा. 10 मध्ये आता 35 करायचं आहेत. सिंगल डबलने काहीही होणार नाहीये. या क्षणाला मोठे फटकेच हवेत टीम वेळेला, कारण मोठे फटके जर येतील तेव्हा जाऊन या इक्वेशनला चेस केलं जाऊ शकतं, अन्यथा या मॅचमध्ये जिंकणं, पुढे जाणं हे वेळेला टीमसाठी अवघड आहे. 10-35 नेक्स्ट बॉल. ऑन साइडला फटका, कनेक्शन चांगला आहे. मी उल्लेख केलाच होता की हा तो बॅटर आहे जो या परिस्थितीमधनंही टीम वेळेला बाहेर काढू शकतो, आणि तसाच बॅटमधनं हा जबरदस्त फटका षटकार येतोय. 9 चेंडू शिल्लक, 9 मध्ये 29. नऊ मध्ये करायचा आहेत 29 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत. 29चं समीकरण अजूनही बाकी राखले. कुठेतरी निलेशलाही ठाऊक आहे की किमान येत्या 3 चेंडूंमध्ये अजूनही जर 2 बाउंड्रीज इथे आल्या तर ही लढत आपण अंतिम षटकापर्यंतही लढू शकतो. बघा, मॅच बॉल रिटर्नला असेल तर त्यासोबत सुरुवात करा. 9 मध्ये 29. अजूनही ओवळी टीमलाही ठाऊक आहे की निलेश पाटील मध्ये क्षमता आहे, आणि या आधीच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचही तोच होता. त्या अनुषंगाने मी म्हणेन निलेश पाटीलला अंडर एस्टिमेट करू शकत नाही आहे टीम ओवळी. 9 मध्ये 29. 3 चेंडू हे महत्वाचे असतील. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. बॅटचा टोला लागला, कनेक्शन चांगले नाहीये, पण गॅपमध्ये फटका. जेपी वेगाने आला, चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी परतलाय निलेश, आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 8 चेंडू शिल्लक. 8 मध्ये करायचं 27 धावा. 8-27 समीकरण. जर आपण ऑनेस्टली पाहिलं तर येत्या दोन्ही चेंडूंवरती बाउंड्रीज हवी आहे, बट कुठेतरी किमान एक जरी आली तरी सुद्धा लास्ट ओव्हरपर्यंत ही संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो. 8-27 चं समीकरण बाकी आहे. निलेश पाटील अजूनही त्याने शस्त्र खाली टाकले नाही आहेत, प्रयत्न सुरू आहेत, लढाई सुरू आहे, बट त्यांच्या या संघर्षाचा रिझल्ट त्यांचा टीमचा बाजूने लागेल का? लॉफ्टेड फटका, फ्लॅट गेलाय, जाईल. जेपी आहे उभा, पण त्याच्याही डोक्यावरनं निघून जाईल बॉल. बाउंड्री लाईनचा बाहेर. पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून निलेशही सांगतोय मॅच अभी बाकी आहे. 7 मध्ये आता हवे आहेत 21. वातावरण थंड झालंय. आता विचार केला, वातावरण थंड झालंय, बट घाम दोन्ही बाजूंनी फुटलाय, कारण प्रश्न आहे सेमीफायनल 1 मध्ये पोहोचण्याचा. पोहोचेल कोण? 7 मध्ये 21. काय फटका आला निलेश पाटील, लाजवाब फटका, अंडर प्रेशर. ते म्हटलं जातं ना की दबावामध्ये खऱ्या हिरोची ओळख होते, आणि हा हिरो वेळेचा अजूनही लढतो आपल्या टीमच्या विजयासाठी. 7-21 हाही बॉल महत्वाचा आहे. 7 मध्ये 21 शेवटचा बॉल. बॅटची कडा लागलीये, बट शेवटचा बॉल येतोय डॉट. अंतिम बॉल येतोय निर्धाव. कुठेतरी माइंड मध्ये ही गोष्ट असायला हवी होती की कदाचित मोठ्या फटक्यासाठी गेले असते तर फायदा जरूर असता, पण तसं काही नाहीये. निर्धाव आलाय आणि अनिकेत स्ट्रायकिंग एंडवरती. चला, टीम मीटिंग होणार नाहीये प्लीज. जेपी, टीम मीटिंग होणार नाहीये. आयोजकांकडून सूचना येतात, त्वरित फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर. 6 मध्ये 21 करायचं आहेत. चला, लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा, आणि अंतिम षटकाची जिम्मेदारी जॉन्टी जोशीच्या खांद्यांवरती दिली गेली आहे. बघा, ऑप्शनला जर आपण पाहिलं तर प्रेषित पाटीलही होते, बट जॉन्टीने याआधी चांगली बॉलिंग केली आहे, त्या अनुषंगाने जॉन्टीवरती विश्वास इथे दाखवण्यात आला. लेफ्ट हॅम ऑर्थोडॉक्स बॉलर आहे. चला, ओली टीम प्लीज फिल्डिंग सेट करा लवकर. बघा, प्रेषित या आधीच्या सामन्यामध्ये थोडे एक्सपेन्सिव्ह लागले होते, त्या अनुषंगाने जॉन्टीवरती विश्वास दाखवण्यात आला. 6 मध्ये 21 करायचं. बघा, अंधार झालाय, प्लीज
फिल्डिंग लवकरात लवकर सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. 6-21 समीकरण बाकी आहे या अंतिम षटकामध्ये. 6-21 अंतिम षटक. अनिकेत मुकादम स्ट्रायकिंग एंड वरती. पहिले 3 चेंडू महत्वाचे आहेत. पहिलाच बॉल उडवलाय बट चेंडू फक्त उंच गेलाय. फिल्डर आलेत आणि कॅचही पकडतील. बघा खऱ्या अर्थाने या विकेटचं महत्व जास्त का आहे, बिकॉज निलेश नॉन स्ट्रायकिंग एंड वरतीच राहतील आणि न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती येईल. चला न्यू बॅटर क्विकली आता यायचं. 5 चेंडू बाकी आहेत. 5 मध्ये आता 21 करायचं आहेत आणि हा सामना सध्याच्या घडीला ओवळी टीमच्या बाजूने झुकलाय. 5-21 करायचं. कार्तिक मुकादम न्यू बॅटर, एक युवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आज हिरो बनण्याची संधी त्याच्याकडेही आहे, पण ही संधी इतकी सोपी नाही आहे. 5 मध्ये 21 इथे करायचं आहे. एकंदरीत निलेश काही चर्चा तिथे करतायत, बट परिस्थिती अशी आहे की बाउंड्रीज हवी आहे. जोही बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती येईल त्याचा बॅटमधनं बाउंड्रीज हवी आहे टीम वेगळेला, बिकॉज 5-21 समीकरण रागलंय. चला कुठेतरी विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की मागील षटकाचा जो अंतिम बॉल होता तिथे जर सिंगल घेऊन स्ट्राईक निलेशने स्वतःकडे ठेवली असती तर चित्र थोडं बेटर राहिलं असतं. फुलटॉस आहे, सिंगलच घेतली जाईल. आता 4 मध्ये करायचं आहे. 20 धावा स्ट्रायकिंग एंड वरती निलेश आहे. 4-20 समीकरण. ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर प्रत्येकी बॉलवरती मोठा फटकाच हवा आहे टीम वेगळेला हा सामना जिंकण्याकरिता. मग जे फिल्डर अगदी जवळ उभे आहेत. चार मध्ये 20. चला प्लीज वेळ कमी घ्या जेपी. बघा अंधार झाला त्या अनुषंगाने आम्ही सूचना देतोय. जर आपल्याकडे वेळ प्रॉपर असता तर इतक्या चर्चा आम्हीही केल्या नसत्या. 4 मध्ये 20. नेक्स्ट बॉल आणि हाच बॉल महत्वाचा आणि तो बॉल हवेमध्ये गेलाय. जॉन्टी धावतोय आणि कॅच पकडली जाईल आणि ही कॅच नाही आहे, ही मॅच पकडली आहे कारण निलेश पाटीलची विकेट. आणि ओवळी टीमने या विकेट सोबत हे सुनिश्चित इथे केलंय की सेमी फायनल 1च्या दिशेने कोणता संघ जाणार आहे, कारण आता 3 मध्ये हवे आहेत 20. तीन मध्ये 20 समीकरण आता रीच पेक्षा बाहेर गेले असं मी नक्कीच म्हणेन, कारण कॅल्क्युलेशन नुसार हे पॉसिबल नाही आहे. इथे एखादा नो बॉल पडला किंवा वाईड एक्स्ट्रा स्वरूपात रन्स आल्या तर आपण असं म्हणूया की तेव्हा रन्स चेज होऊ शकतात. बट जॉन्टी भरपूर वर्षांचा अनुभव जॉन्टीकडे आहे. प्लेन मिस येतोय डॉट. आता 2 मध्ये हवे आहेत 20. 2 मध्ये 20 हवे आहेत. स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 दिवस क्रमांक पहिला आणि सेमीफायनल 1च्या दिशेने आता फक्त 2 चेंडूंचं अंतर आहे टीम ओवळीसाठी. यष्टांचा वेध आणखीन एक सफलता जॉन्टीसाठी आणि त्यात नंतर सेलिब्रेशन पहा जॉन्टीचं. आनंद आता गगनात मावेना एवढा झालाय. एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि फक्त औपचारिकताच बाकी आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अतिरिक्त बॉल ही टाकण्यात आलाय बट जास्त काही फरक पडणार नाहीये. शेवटचा बॉल आणि या बॉल सोबत सामना समाप्त. स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 सेमीफायनल 1चं तिकीट बुक केलं.